च्या वचनाकडे आपण जाऊ। आजचा जो विषय ज्यावर आपण बोलणार आहोत तो म्हणजे की तुमच्या जीवनातली जी सगळ्यात अमूल्य गोष्ट आहे आणि तो म्हणजे तुमचा आत्मा जो देवाने तुम्हाला दिलेला आहे। आणि माझी इच्छा आहे का हा येणारा हा जो आपला अर्धा तास आहे आणि या अर्धा तासात आपण कशाविषयी बोलत आहोत की देवाने जो तुम्हाला आत्मा दिला आहे तो जगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या भल्यासाठी, हो की नाही। म्हणून आपलं लक्ष आपलं ध्यान या अर्धा तास या वचनावर असलं पाहिजे की हा देवाचा आत्मा जी माझ्या किंवा देवाचा शब्द जो माझ्याजवळ जो सगळ्यात अमूल्य गोष्ट आहे त्याच्यासाठी काय बोलत आहे। आणि म्हणून आजचं हे जे वचन आहे हे वचन आपण वाचणार आहोत मार्क याचं शुभवर्तमान 8वा अध्याय, मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय 36 आणि 37 हे दोन वचनं आणि याच्यातून आजचा विषय जो आपण घेतलेला आहे आणि आपण वाचणार आहोत। मनुष्याने सर्व जग मिळवले व आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ। इथे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे का तू सगळं मिळून घेतलं ज्याच्या मागे आपण सदैव धावत असतो, मला हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे ते पाहिजे, हे असलं तर बरं होईल। आणि देव म्हणतो की बरं ठीक आहे तुला सगळं जर मिळालं सुद्धा पण जर तू आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ। आणि 37वं वचन, आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल। म्हणजे इथे देव बोलत आहे की खरंच जर तू आपल्या आत्म्याचा काय करत आहे, नाश करत आहे किंवा त्याला तू देत आहे किंवा एखाद्या गोष्टीसोबत त्याची लेनदेन करत आहे, एक्सचेंज करत आहे, अशी कुठली गोष्ट अशी असेल की त्या किमतीची असेल। म्हणजे देव इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे का तुमचा आत्मा इतका अमूल्य आहे का तुम्ही कुठल्याही जगातल्या गोष्टीसोबत त्याची देणघेण करू शकत ना, त्याच्या उपलक्षमध्ये तुम्ही आपला आत्मा देऊ शकत ना। अशी कुठलीच गोष्ट आत्म्यापेक्षा तुमच्या जीवनात महत्त्वाची नाही, हे देवाचा शब्द तुम्हाला सांगत आहे। पहिली गोष्ट, हे वचन वाचण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की पहिले तर तुम्हाला समजलं पाहिजे की जे तुमच्यापाशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा तुमच्याजवळ एखादी अमूल्य गोष्ट असेल, आजकाल सगळ्यापाशी सगळ्यात मोठं अमूल्य काय असते, फोन असतो। प्रत्येकापाशी जो सगळ्यात जास्त आपल्याला आवडतो फोन असतो आणि ही शारीरिक अशी एक गोष्ट आहे जी महत्त्वाची सुद्धा आहे। पण त्याच्याही पेक्षा जर तुम्हाला तुमच्या आत्म्याची किंमत कळली की हे फोन जाऊ द्या किंवा बाकीची कुठलीही जास्त जाऊ द्या, मला जो देवाने आत्मा दिला आहे त्याची किंमत इतकी मोठी आहे का त्याच्या बदल्यात मी काहीच देऊ शकत नाही। जेव्हा तुम्हाला त्याची किंमत कळेल, त्याची व्हॅल्यू कळेल, तुम्ही त्याच्या बदल्यात कुठलीच लेनदेन किंवा एक्सचेंज करणार नाही। म्हणून आजचा जो संदेश आहे हा संदेशाच्या शेवटी माझी इच्छा आहे का तुम्ही स्वतःहून ओळखावं, समजावं का मी माझ्या आत्म्याची किंमत करते किंवा करतो। कारण जर तुम्ही आत्म्याची किंमत करत असाल तर याचा अर्थ तुम्ही कुठल्याच गोष्टीसाठी त्याचा मोबदला देणार ना, तुम्ही काय करणार, एक्सचेंज करणार ना। पण जर तुम्ही आत्म्याची किंमत करत नसाल तर तुम्ही काय कराल, कुठल्याही जगातल्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचा आत्मा देऊन टाकाल। म्हणून मी जसं सांगितलं या संदेशाच्या शेवटी हा निर्णय तुमचा राहील का खरंच मी माझ्या आत्म्याची किंमत करतो की मी माझ्या जगातल्या कुठल्याही गोष्टीसाठी हा आत्म्याची अदलाबदली करण्यासाठी तयार आहे। कारण देव तुम्हाला सांगत आहे का हा अमूल्य आहे, का कारण देवाने तुम्हाला दिलेला आहे। पण तुमचा व्ह्यू काय आहे, तुम्हाला खरंच तुमच्या आत्म्याची किंमत आहे का, हे आजच्या संदेशातून आपण बघणार आहोत। पहिली एक गोष्ट दुसरं माझ्या लक्षात आली, कारण आपला आत्मा आपण बघू शकत नाही। हा फोन किंवा जगातल्या गोष्टी आपण बघतो आणि आपल्याला डोळ्याला काय ते दिसणारे किंवा आवडणाऱ्या गोष्टी असतात, म्हणून त्याच्याविषयी आपल्याला आकर्षण खूप जास्त असतं। आपला आत्मा आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्याला त्याची किंमत वाटत नाही। पण देवाने तुम्हाला काय दिलं आहे, तुम्हाला काय दिलं आहे, कॉन्शियस, म्हणजे जो तुम्हाला जाणीव का हो माझ्याजवळ आत्मा आहे। तुम्हाला हेही माहित आहे की मृत्यू आहे, तुम्हाला हेही समजतं की स्वर्ग नरक आहे, तुम्हाला हेही समजतं की देव आहे। म्हणून हे असं नाही की तुम्हाला मला पटवून द्यावा लागेल का करे तुमच्याजवळ आत्मा आहे ना, नाही, तुमचा कॉन्शियस किंवा देवाने आपल्या हृदयातच लावून ठेवला आहे की तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव असते का माझ्या जवळ काय आहे, देवाचा आत्मा आहे। आणि म्हणून
या वचनाच्या शेवटी, संदेशाच्या शेवटी, जसं मी काल जो इन्व्हिटेशन पाठवलं त्यात मी तुम्हाला काय सांगितलं की एक श्रीमंत मनुष्य असतो आणि तो काय करतो, आपल्या बाळासाठी, आपल्या मुलासाठी एक सुंदर महागडं गिफ्ट आणतो आणि तो आपल्या मुलाला देतो की हे बघ, म्हणतो, हे खूप महाग आहे आणि खूप अमूल्य आहे, हे मी तुझ्याजवळ देतो, तुला वापरण्यासाठी तुझ्या जवळ तू ठेव, याची काळजी घे, कारण हे अमूल्य आहे. आणि तो जो मुलगा, तो लहान असतो, तो काय करतो, तो गिफ्ट घेतो आणि म्हणतो, अरे किती सुंदर आहे, माझ्या वडिलांनी मला दिलेलं आहे आणि मी याची काळजी घेईल. पण एखादा अनोळखी व्यक्तीचं या लहान मुलाजवळ ते गिफ्ट असलेलं तो गिफ्ट पाहतो आणि या अनोळखी व्यक्तीला त्या गिफ्ट विषयी काय त्याला माहिती असतं की अरे हे खूप महाग आहे आणि ही गोष्ट जर आपल्याला भेटली तर आपलं चांगलं होईल. आणि म्हणून हा जो अनोळखी व्यक्ती, त्याचा बाप नसताना त्या लहान मुलाजवळ जातो आणि त्या लहान मुलाला म्हणतो, का रे तुला चॉकलेट आवडते का? तो मुलगा म्हणतो, हो मला तर चॉकलेट आवडते. मग चॉकलेटच्या बदल्यात तू काय देशील? तो म्हणते, तुम्हाला काय पाहिजे? तर म्हणते, हे जे गिफ्ट आहे हे मला देशील? तो विचार करतो, म्हणते, हा ठीक आहे, कारण मला चॉकलेट भेटत आहे. आणि काय करतो, हा त्याला चॉकलेट देतो आणि तो आपली अमूल्य गिफ्ट जे त्याच्या वडिलांनी त्याला दिलेली आहे ते काय करतो, जो अनोळखी व्यक्ती आहे त्याला देतो आणि हा फसून जातो. हे सांगण्याचं कहाणीचा बोध काय आहे? देवाने तुम्हाला अमूल्य आत्मा दिलेला आहे. त्या मुलाला जशी त्या गोष्टीची जाणीव नसती तर त्याने चॉकलेटच्या काय केलं, अदलाबदली केली नसती. तशीच जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आत्म्याची जाणीव होणार नाही की माझा आत्मा महत्त्वाचा आहे, देवाने मला दिलेला आहे आणि हा स्वर्गात गेला पाहिजे, ख्रिस्ताला मी स्वीकारलं पाहिजे, जोपर्यंत या गोष्टीची तुम्हाला जाणीव होणार नाही, या जगातल्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही काय कराल, त्याची अदलाबदली कराल. तुम्हाला त्या गोष्टी समजलं असेल का? फक्त चॉकलेट नाही, त्याच्याही पेक्षा अशा गोष्टी ज्याला काहीच किंमत नाही, अशा गोष्टीसाठी आज मनुष्य आपल्या आत्म्याची अदलाबदली करतो. म्हणून देवाचं वचन सांगतं की या मोबदल्यात तुम्ही काय देऊ शकाल. म्हणजे देवाचं प्रश्नाचं हे नाही आहे त्याचं का बाबा काय देतो, त्याचं म्हणणं हे आहे का असं काहीच नाही का ज्याच्या उपलक्ष्यामध्ये तुम्ही तुमचा आत्मा गमावा. असं तुम्ही काहीच तुमच्या जीवनात करू नका. तुमचा आत्मा हा सगळ्यात अमूल्य आहे हे देव इथे म्हणत आहे. पण याच्या आधी जसं मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि मग आपल्या विषयावर येऊ. आणि जसं देवाने आपल्याला जे घडवलं आहे, उत्पत्ती 2:7 इथे वचन तुमच्या समोर आहे. उत्पत्ती 2:7 सांगतं, परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. याचा अर्थ काय होतो तर पहिलं जे आहे तुमचं जे आहे शरीर, जे मी बॉडी म्हणून लिहिलेलं आहे आणि हे किती सुंदर आहे याची जाणीव असू द्या. देवाने मनुष्याला माती ज्याची काहीच किंमत नाही अशा गोष्टीतून घडवलं. जर तुम्हाला एखादा मातीचा पुतळा मी घरासमोर ठेवला पण तो मातीचा असल्यामुळे त्याला काहीच किंमत नाही, हे तुम्हाला मी यासाठी सांगत आहो कारण ज्या गर्वामुळे आणि वाईटामुळे आपण स्वतःवर जितका अभिमान करतो याची जाणीव असावी का हा मातीतून बनवलेला आहे, हा मेल्यानंतर गड्डाच खोदा लागते, मातीतच टाकल्या जातं. या गोष्टीची तुम्हाला जाणीव असावी, या गोष्टीची जाणीव असावी हे तुम्हाला समजावं की या कारण जर आपल्याला जसं या मनुष्याला काय असतो खूप आपल्या या गोष्टीविषयी का मी काय आहे, मी कसा आहे. मी तुम्हाला एक लहान असताना एक गोष्ट सांगतो. जेव्हा एखाद्या मातीचे जेव्हा आम्ही खेळणं लहान असताना काही खेळणं बनवायचे आणि जसा पाऊस आला तर काय व्हायचं, ते मातीत असं मिक्स होऊन जायचं की समजायचं नाही का हे मातीचं वय का, कारण ती मातीतून बनवलेलं आहे. तसंच देवाने मनुष्याला सुद्धा मातीतून घडवलं आहे. जे तुमचं शरीर आहे जरी तुम्हाला वाटतं की बाबा किती सुंदर आहे आणि जे आहे पण ते शेवटी देवाने मातीतून बनवलेलं आहे. यासाठी का तुम्ही नम्र राहा, का तुम्हाला कळावं का तू काहीच नाही, देवाने तुला मातीतून घडवलं आणि त्यानंतर देवाने काय टाकलं त्याच्यात नाकपुड्यात जीवनाचा श्वास, त्याच्या नाकपुड्यातून जीवनाचा श्वास. कारण जर तुम्हाला मी जे उदाहरण सांगलं मातीचा पुतळा केला तुम्ही एकदा बघाल म्हणाल चांगला आहे पण तुम्हाला समजतं की याच्यात काहीच जीव नाही. पण जेव्हा त्यात तो श्वास टाकण्यात आला आणि आता मनुष्य झाला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. म्हणून तुम्हाला पहिले समजलं पाहिजे की आपल्यापाशी काय 3 गोष्टी. पहिलं तुमचं शरीर,
जे देवाने मातीतून बनवलं त्या, आणि जे मेल्यानंतर मातीतूनच जाईल. दुसरा तुमचा आत्मा, ज्याला आपण सोल म्हणतो, त्याची किंमत काय आहे तुमच्या नजरेत, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि देवाने काय त्याच्या नाकपळीतून तुमचा श्वास टाकला, तुम्हाला जीव दिला, आणि मनुष्य काय झाला, जीवनधारी प्राणी झाला. इथे आपल्याला हे वचन दिसतं किंवा या चित्रातून तुम्हाला समजतं. आता या तिन्ही गोष्टी देवाने मनुष्याला दिल्या. आता या तिन्ही गोष्टीचं होतं काय हे आपण समजू. पहिले तुम्ही शिकले का तुम्ही बनले कसे. आदाम हवा असा बनवण्यात आला. आदामाला देवाने बनवलं आणि त्यानंतर जे सगळे आले, कारण पहिला जो मातीतून बनवला. आणि म्हणूनच आपण, तुम्हाला मागच्या वेळेस मी एक सांगितलं होतं, तुम्हाला आठवते का, की जेव्हा तुम्ही डॉक्टर पाशी जाता, आहे की नाही, डॉक्टर पाशी जाता, तो तुमच्या टेस्टमध्ये त्याच गोष्टी सांगतो. आयरन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे. एक्झॅक्टली त्याच गोष्टी सांगतो ज्या मातीत असतात. समजलं. हे असं नाही का हे त्यातला, म्हणजे तुमच्यातला जी प्रत्येक गोष्ट जे सांगतो ते कमी आहे ते मातीत असतं. का हे तुम्हाला यासाठी सांगितलं का तुम्हाला जाणीव असावी की मी त्यातून घडवलं आहो. म्हणून त्यातलेच जे गुणधर्म आहेत तेच तुमच्यात असतात, कारण मनुष्य त्याच्यातूनच बनवलेला आहे. दुसरं, जेव्हाही मनुष्य मरतो, म्हणून मरतो, हे जे शरीर आहे मातीतून बनवलं, मातीत गेलं, ते तिथच्या तिथं मिक्स होतं आणि मातीत चालला जातं. दुसरं आहे जो तुमचा आत्मा, ज्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. याचे बाय डिफॉल्ट, म्हणजे काही न करता तसे पाहिले, याचे दोन ठिकाण आहेत जाण्याचे. कारण शरीर तुमचं मातीत गेलं, तुमचे घरचे लोक तुम्हाला गाडतील, मातीत गाडतील. ज्या दिवशी आपण मरतो, हा जीव जो आहे तो देवाने दिला, तो देवाजवळ निघून जातो. तुमचा जो आत्मा आहे हा, तुमच्यापाशी दोन पर्याय आहे, एक तर स्वर्गात जाणे किंवा नरकात जाणे. या दोघांशिवाय कुठंच तो जात नाही. नरकात जाण्यासाठी काहीच करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. कुठल्याच व्यक्तीला तो बाय डिफॉल्ट जातो. का? कारण तुम्ही मरताच यासाठी का, कारण आपण पापी आहोत. म्हणून हा जो मुद्दा विसरू नका की मी नरकात का जाईल. मी तुम्हाला प्रश्न, तुम्ही मरशील का. समजलं. तुम्ही जर म्हणत असाल का पण मी नरकात का जाईल, मला तुम्हाला पहिले प्रश्न आहे, तू मरतं का मग. समजलं. कारण तुम्ही मला उत्तर द्यायला पाहिजे, मग तुझं मरण कशासाठी आहे. कारण तुझं मरण याच्यासाठी आहे, कारण पापाचं वेतन मरण आहे. जर तुमचा प्रश्न हा असेल मला, का तुला कसं माहीत मी नरकात जाईल, तुम्हाला उत्तर असलं पाहिजे का तुम्ही मरणार नाही. कारण जर तुम्ही मरणार आहे, मग मला प्रश्न आहे का तू मरतं कशाला मग. कारण देवाने आदामाला कधीच मरायसाठी नाही बनवलं. का आदामा तू काही वर्ष जग आणि मर. देवाने काय सांगितलं, तू बऱ्या वाईटाचं फळ खाशील तर तू मरशील. आणि त्याने ते पाप स्वीकारलं, त्याने पाप निवडलं, तो मरतो म्हणून तुम्ही मरता. पापाची शिक्षा मरण आहे म्हणून तुम्ही मरता. आणि म्हणून त्याच एका कारणासाठी ज्याच्यामुळे तुम्ही मरता, तुमचा आत्मा नरकात जातो. म्हणून अशा एखाद्या व्यक्तीला का कसं माहित तुम्हाला मी नरकात जातो, माझा प्रश्न, तुला कसं माहित तू मरणारच म्हणून. कारण तुझ्या मरणाचं जे कारण आहे त्याच्याचमुळे तू नरकात जातो. समजलं. म्हणून तुमचा बाय डिफॉल्ट प्रत्येक व्यक्तीचा, जर तो मरत असेल आणि तुम्हाला माहित आहे की कोणीच जगला नाही, प्रत्येकाला मरण आहे, त्याचा आत्मा अनंताच्या नरकात जातो. पण त्याचं जीवन चालू असताना जेव्हा तो ख्रिस्ताला स्वीकारतो की हो मला तू वाचो, माझा आत्मा वाचो, मी समजलो की मी पापी आहे आणि माझ्या पापामुळेच, लक्षात ठेवा, जे एकमेव कारण ज्याच्यामुळे तुम्ही मरता तेच जर तुम्ही मिस केलं तर तुम्ही कधीच वाचू शकणार नाही. ज्याच्यामुळे तुम्ही मरणार आहात, ज्याच्यामुळे नीती निघलेला एक दिवस मरण येणार आहे, त्याच कारणामुळे आपला आत्मा अनंताच्या नरकात जातो. कारण पापाची शिक्षा मरण आहे. पण ख्रिस्तामध्ये जे दान आहे ते अनंतकाळचं जीवन आहे. आणि म्हणून तारण म्हणजे काय असतं, वाचणे. कशापासून वाचत आहे रे बाबा तू. हा पास्टरनी तारण म्हणते, वाचणं म्हणते, पण कशासाठी. मी म्हणजे माझं काय होत आहे की तुझा आत्मा मेल्यानंतर जो नरकात जात आहे, जेव्हा तो वाचवल्या जातो. कोण वाचवतो, जेव्हा तू ख्रिस्ताला हाक मारतो, देवा माझा आत्मा वाचव, मी पापी आहे. मला कळलं की ज्या एका कारणासाठी मी मरणार आहे तेच कारण मला अनंताच्या नरकात टाकणार आहे. म्हणून या खोलीतला एकही व्यक्ती जर म्हणत असेल का मी पापी नाही, गुड न्यूज, तुम्ही कधीच मरणार ना. पण मला प्रूफ करून दाखव जा का बघ आजपासून 100 वर्षांनी मी आहे. का? कारण तुम्ही पापी नाही.
समजलं तुम्हाला मी काय बोलत आहो? तुमच्या खोलीतला एकही व्यक्ती जो ऐकणारा जर म्हणत असेल का मी पापी नाही, याचा अर्थ व्हेरी गुड, कारण कब्रस्तानात तुम्हाला जागाचीच गरज नाही, कारण तुम्ही मरणारच नाही, कारण तुम्ही म्हणता की मी पापी नाही. कारण देवाचं वचन सांगतं पापाचं वेतन मरण आहे. पण जर तू मरत असाल, तुम्हाला माहित आहे की मृत्यू येईल, मग याचा अर्थ की तू पापी आहेस. पापाचं वेतन मरण आहे आणि तू निघशील अनंताच्या नरकात जातील. हे जर तुम्ही समजले नाही तर तुम्ही अंधारात राहाल. म्हणून ज्या एका कारणासाठी तुम्हाला मृत्यू येतो, त्याच एका कारणासाठी तुम्ही नरकात जाता. फरक पडत नाही तुम्ही ख्रिस्ताला ओळखता का नाही ओळखत, फरक पडत नाही का तुम्ही चर्चमध्ये किती राहता, फरक पडत नाही की तुम्ही बायबल किती वाचता, प्रार्थना किती करता. जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही का येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला ज्या गोष्टीसाठी, का माझा आत्मा वाचावा. देव म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांना तारावयास आलो आहो. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला सत्य स्वीकारून त्याला हाक मारता, म्हणता देवा मला माहीत आहे मी मरणार आहे, मला समजतं मी अनंताच्या नरकात जाणार आहे, देवा माझा आत्मा वाचो मी पापी आहे. जेव्हा तुम्हाला सत्य कळतं, तुम्ही वाचता, आता त्या गोष्टीला तारण म्हणतात, त्या गोष्टीला वाचणे म्हणतात, त्या गोष्टीला सॅल्वेशन म्हणतात. म्हणजे वाचले कशापासून? कारण तुम्ही अनंताच्या नरकात चालले होते, तुम्ही ख्रिस्ताला म्हटलं माझा मला वाचो, तुम्हाला सत्य कळलं आणि तुम्ही वाचले. ह्या दोघांनी जे गीत गायलं का की आनंद करा की एक आत्मा वाचलेला आहे, समजलं आता त्याचा अर्थ काय होतो? की जेव्हा एक आत्मा वाचतो, समजतं तुम्हाला की स्वर्गात आनंद का केला जातो, समजतं तुम्हाला की देवदूतही स्वर्गात आनंद का करतात. असं काय होत असेल बाबा की देवदूत आनंद करतात तुमच्या नावाचा जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता. कारण जे हजारो लाखो करोडो जे सरळ मरून अनंताच्या नरकात जात आहे, त्यातला एक मागे वळून बघतो, पण तो ख्रिस्ता मला वाचो, मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारतो. ख्रिस्त स्वर्गातून ती प्रार्थना ऐकतो त्याची, म्हणतो तू वाचला, तुझ्या पापाची मी क्षमा करतो आणि तुम्हाला अनंताची जागा स्वर्गात देतो. म्हणून तुम्हाला समजलं की तुमच्या आत्म्याचे 2 डेस्टिनेशन आहे. पहिलं जे मार्ग आहे, पहिला जो डेस्टिनेशन आहे, पहिलं जे शेवटचं ठिकाण आहे, त्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही, आपण तसेच चाललो. पण त्याच्यातून जेव्हा तुमची इच्छा असते की मी वाचलो पाहिजे आणि येशू ख्रिस्ताला तुम्ही आपल्या हृदयात बोलावता, त्याला आपला देव आपला तारणारा स्वीकारता, तुमची इच्छा होते की माझं जीवन बदललं पाहिजे, मला नरकात जायचं नाही, मी या सगळ्या गोष्टी सोडतो, पण माझ्या आत्म्यासाठी ख्रिस्ता मला तू वाचो. आणि ख्रिस्त तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुम्ही अनंताच्या स्वर्गात जाता. पण जोही व्यक्ती हा निर्णय घेत नाही, आजचा विषय काय आहे? आजचा विषय हा आहे, जोही व्यक्ती हा निर्णय घेत नाही, याचा अर्थ काय आहे? त्याच्या जीवनात काहीतरी असं आहे जे त्याला वाटतं की माझ्या आत्म्यापेक्षाही महत्वाचं आहे. का? कारण हा काय करत आहे? एक्सचेंज करत आहे. आपला जो विषय काय आहे? व्हॅल्यू फॉर सोल. म्हणजे तुम्ही, देवाने सांगितलं आहे का तुमचा आत्मा अमूल्य आहे, पण विषय हा आहे का तुम्ही किती त्याला नेमता, तुमची काय व्हॅल्यू आहे, तुम्ही त्याच्याविषयी किती काळजी घेता. तुम्हाला खरंच हे वाटते का अमूल्य आहे, का तुम्हाला असं वाटतं का नाही हे चालतच राहतं. ही किरकोळ गोष्टी आहे ज्याच्यावर आपला विषय आहे. आणि आज जसं मी तुम्हाला सांगत आहे, कारण देवाने जगावर प्रीतीच एवढी केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यासाठी दिला की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा याचा अर्थ हा नाही का तुमची इच्छा असली पाहिजे. कारण जर तुमची इच्छा देवाच्या इच्छेसमोर जुळत नाही, याचा अर्थ आपला मार्ग वाईटाचा आहे. पण कोण्या गोष्टीसाठी आपण आपला आत्मा हा एक्सचेंज करतो, अदलाबदली करतो, याचे काही कारण आपण बघू. कारण याचे खूप असतील, पण काही महत्वाचे कारणे आपण बघू. पहिलं कारण जे तुमच्या जीवनात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वाटतं, ज्याच्यासाठी मनुष्य आपला आत्मा देतो, तो म्हणजे काय? की ते म्हणजे खोटं. ते म्हणजे काय? खोटं. खोट्यासाठी मनुष्य आपला आत्मा गमावतो. कारण देवाचं वचन मी एक तुमच्यासाठी वाचतो. योहान 8:32 म्हणतो, योहान 8:32, तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधन मुक्त करेल. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला सत्य हे जे मी सांगितलं हे तुम्ही स्वीकारलं नाही, याचा अर्थ काय आहे? तुम्ही बंधनात आहात.
तुम्हाला हे कधीच समजणार नाही की मी या जाळ्यात अटकलेला आहो, कारण आपण लहानपणापासूनच या जाळ्यात राहतो आणि तुमची कधीच सुटका होणार नाही. पण जेव्हा तुम्हाला सत्य समजेल तेव्हा तुम्ही काय व्हाल? बंधन मुक्त. योहान 8:32. आणि हे खोटं म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगतो. खोटं म्हणजे या जगातले सगळ्यात खोटे. आणि तुम्ही ठरवा, तुम्हाला तुमची आत्म्याची किंमत लावायची आहे आज, की तुम्ही या खोट्यासाठी काय करता आणि कुठले कुठले खोटे. पहिले, का अनेक मार्ग आहे स्वर्गात जाण्याचे. प्रभू येशू ख्रिस्त योहान 14:6 मध्ये म्हणतं, येशूने त्यास म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि देव म्हणतो, माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीच येत नाही. तो म्हणते, माझ्याद्वारे जर तुम्ही येत नसाल तर दुसरा कुठलाच मार्ग नाही. आणि मनुष्य म्हणतो की नाही, माझ्यापाशी खूप सारे मार्ग आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, तुमच्या जीवनातल्या खोट्याच्या बदल्यात तुम्ही तुमचा आत्मा देता. का? कारण तुम्ही खोटं स्वीकारत आहात. येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्याशिवाय आल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीच जाऊ शकत नाही. आणि तुम्ही म्हणता की नाही, मला माहित आहे की अनेक मार्ग आहे. मनुष्याचे अनेक मार्ग मी तुम्हाला सांगतो. मनुष्याचे अनेक मार्ग म्हणजे काय आहे माहित आहे? की माझे चांगले काम, माझे कर्म, माझे आध्यात्मिक ज्या गोष्टी मी करतो ते, माझ्या जीवनातले जे चांगले काम करतो मी ते, म्हणजे हे ज्या सगळ्या गोष्टी आहे याच्यावर आपण विश्वास ठेवून काय करतो? आपल्या आत्म्याची काय करत आहोत? देवाणघेवाण करत आहोत. म्हणून पहिली गोष्ट ज्याच्यासाठी मनुष्य आपला आत्मा गमावतो ते म्हणजे या जीवनातलं खोटं तो स्वीकारतो, जो सैतान पसरवितो आणि तुम्ही ते स्वीकारता. तुम्ही म्हणता की येशू, तू असेल सोडली स्वर्गाची जागा, असेल तू देव, तू पृथ्वीवर आला, मारण्यात आला, सगळं मला माहित आहे, पण मी विश्वास ठेवत नाही का तुझ्याद्वारे मी स्वर्गात जाऊ शकतो. मी विश्वास ठेवतो की माझे कर्म, माझे चांगले कामं, मला माझे आशीर्वाद, माझे ज्या ज्या गोष्टी करतो हे मला स्वर्गात घेऊन जातात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय करता माहित आहे? तुम्ही आपल्या आत्म्याचं एक्सचेंज, आपल्या आत्म्याची अदलाबदली कशासाठी करता? अशा खोट्या गोष्टीसाठी ज्या काहीच कामाच्या नाही, ज्या तुम्हाला अनंताच्या नरकात नेतील. दुसरं खोटं म्हणजे माहित आहे काय होतं? जेव्हा मनुष्याला, तुम्हाला सांगतो, जेव्हा सत्य आवडत नाही, जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो, एक तर तुम्ही सत्यात चालता किंवा खोट्यात चालता. तुम्ही असं नाही का मी कशातच चालत नाही, मला काहीच पाहिजे नाही. जेव्हा तू सत्य स्वीकारलं नाही याचा अर्थ तुझ्या जीवनात खोटं आहे. आणि जेव्हा तुमच्या जीवनात खोटं आहे, आता ते खोट्यालाही पुरवणारे लोक असले पाहिजे. कारण मग तुम्हाला कसं समजेल की खोटंही सत्य आहे? मग अशासाठी खोटे शिक्षक तुमच्या जीवनात येतात. देवाचं वचन मी तुम्हाला सांगतो, 2 तिमोथी 4:3. आणि जेव्हा तुम्ही देवाचं सत्य स्वीकारलेलं तुम्ही स्वीकारत ना, असं होत नाही का मी सत्य स्वीकारलं नाही पण मला आयडियल राहायचं आहे, मला नॉर्मल राहायचं आहे, असं होत नाही. तर 2 तिमोथी 4:3 म्हणतं, मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल, जे ऑलरेडी आली आहे. काय? कशी वेळ? जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. ते म्हणते काय रे ते शिकवतो, मला या गोष्टीची गरज नाही. तो म्हणते हे चांगले शिक्षण सहन करणार नाही. आणि बघ तुम्हाला काय सांगितलं मी, जेव्हा तुम्ही सत्य नकारता याचा अर्थ हा नाही का मी मला सत्यही नाही मला खोटही नाही, मी आबा वेगळा राहतो, असं नाही. वचन बघा काय म्हणतं, जेव्हा चांगली शिक्षण सहन करत नाही मग काय करता? त्याऐवजी, म्हणजे तुमच्यापाशी रिप्लेसमेंट असतं का, हे नाही तर मग अजून काहीतरी पाहिजेच. काय मग? त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहे, तुम्हाला जसं जसं वाटतं, तुम्हाला जसं जसं आवडतं, तसे शिक्षक सैतान तुमच्याकडे पाठवतात. तुम्हालाही त्या गोष्टी आवडतात, हां हे पटलं मला, तेच तर म्हणत होतो मी, का मला जे माहीत आहे तेच सत्य आहे, तुम्हालाही वाईट आहे, तुम्हालाही माहीत आहे. आणि मनुष्य फसल्या जातो. का? पुढचं वचन, सत्यापासून ते आपले कान दुसरेकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथेकडे लावतील. म्हणजे तुम्हाला सत्य स्वीकारलं नाही, आता तुम्ही काय करता? काल्पनिक म्हणजे काय असतं माहिती आहे का? आम्ही लहान असताना आम्हाला काल्पनिक गोष्टी सांगायचे. त्या चंद्रावरती एक आजी राहते, तिला फळा मारा लागते, ह्या गोष्टी काय सगळ्या काल्पनिक. जरी ते हास्यास्पद आहे, बरोबर आहे, ती पोरगी हसली, पण हेच होतं. तुम्ही अशा गोष्टीवर विश्वास ठेवता ज्या काल्पनिक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की चॉकलेटपेक्षाही अशा गोष्टीसाठी लोक आपला आत्मा गमावतील
म्हणून ते हास्यास्पद आहे. का? कारण तुम्ही सत्य स्वीकारलं नाही. येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. पण तुम्ही खोटं स्वीकारलं. जो जिवंत देव ज्याने तुम्हाला सत्य ऐकण्याची संधी दिली, तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. म्हणून पहिला मुद्दा, जिथे तुम्ही आपला आत्मा व्यक्ती गमावतो तो म्हणजे कशासाठी? एक काल्पनिक गोष्टीसाठी, म्हणजे खोट्या गोष्टीसाठी. दुसरं, ज्या गोष्टीसाठी मनुष्य आपला आत्मा गमावतो ते म्हणजे सगळ्यात वाईट आहे, मला याच्याविषयी वाईट वाटतं, ते म्हणजे काय? ज्ञानाचा अभाव. ज्ञान नाही. म्हणजे माझी इच्छा आहे शिकण्यासाठी, माझी इच्छा आहे का मी स्वर्गात गेलो पाहिजे, माझी इच्छा आहे का माझा आत्मा स्वर्गात गेला पाहिजे, पण त्यांच्यापाशी ज्ञानाचा अभाव आहे. मी तुम्हाला सांगतो, या जगात जर सगळ्यात स्पिरिच्युअल जर कोण लोक असतील, आध्यात्मिक लोक असतील, तर काही कॅथलिक लोक जे इतके स्पिरिच्युअल आहेत, तुम्हाला जर मी सांगितलं की 100 पायऱ्या तू घुटणावर चढ, तुम्ही करू शकणार नाही. बाहेरच्या देशात असे लोक आहेत ज्यांना सांगितलं गेलं की तुम्ही 100 पायऱ्या चढा, आणि त्यांचे घुटणे जे आहेत ते रक्तानं बंबाळ होतात. ते कशासाठी? ते असेच करत आहे का? नाही, देवाने माझ्या पापाची क्षमा केली पाहिजे. सांगण्याचा तात्पर्य काय? ज्ञानाचा अभाव. तुम्ही स्वतःच करण्याचा प्रयत्न करत आहे. का? कारण तुम्हाला सत्य शिकवल्याच जात नाही की ख्रिस्ताने सगळं केलं. कारण तुमच्या कार्यामुळे नव्हे, तुझे घुटणे छिल्ल्याने तू वाचत नाही. अशाने झालं असतं तर देवाने आपला एकुलता एक पुत्र कशासाठी दिला असता? आणि म्हणून आपण एक वचन वाचू, होजया 4:6. होजया 4:6 जुन्या करारातलं पुस्तक आहे. आणि देव म्हणतो, माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहे. जे मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आत्म्याचा अभाव. तुम्ही आत्मा कशासाठी गमावाल? कारण तुम्हाला सत्य शिकवल्या जात आहे, तुम्ही ज्ञान घेत नाही आहात. म्हणूनच आपलं चर्च सदैव बायबल स्टडी, संडे स्कूल आणि हे शिकवण कमीत कमी आठवड्यातून 3 गोष्टी कशासाठी करतो? अरे तुमचा आत्मा महत्वाचा आहे, ज्ञान घ्या, वाचाल. पण ज्ञानाच्या अभावी काय होत आहे? मनुष्य काय करतो? त्या गोष्टी नाकारतो आणि आपला आत्मा गमावतो. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. मी जेव्हा अमेरिकेतून आलो होतो, एकदा माझ्या वडिलांसोबत मी एका चर्चमध्ये गेलो, त्या ज्ञानमाताच्या चर्चजवळ तिथे गेलो, आणि एक मनुष्य आला. आणि मला सदैव मी माझ्या हृदयात संधी शोधत असतो की सत्य सांगावं. आणि हा जेव्हा जो व्यक्ती आला आणि त्याला मी सांगितलं की, त्याला विचारलं की दादा तुम्ही मराल तर तुम्ही कुठं जाल? तुम्ही स्वर्गात जाल काय? आणि जेव्हा त्याला हा प्रश्न विचारला आणि त्याने सांगितलं की हो मी स्वर्गात जाईल. म्हटलं का? कारण देवाचं वचन तर हे सांगतं. जसं मी त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्या आत्म्यासाठी, का त्याचा आत्मा वाचावा, कारण त्याच्यापाशी सत्य नसं, ह्या व्यक्तीनं गाडी वगैरे सोडली. आणि तुम्ही मला काय सांगता? स्वर्ग नरक इथंच आहे. आणि या काल्पनिक गोष्टी, ज्ञानाचा अभाव बिचाऱ्याला, कारण इतकं खोट्यानं भरून ठेवलं आहे का त्यांना वाटतं की सत्य, स्वर्ग इथं आहे ना, आमचे रोग बरे होत आहे ना, आमची आई बिमारीतून निघाली ना, आमच्या सगळ्या गोष्टी झाल्या ना, मग आम्हाला इथं आहे म्हणजे स्वर्गाती आहे. आणि मी त्याला म्हटलं, अरे पण असं बायबल सांगत नाही. कोणं सांगितलं बायबलचं तुम्हाला? बायबलचं नाव कसं काढलं तुम्ही? सांगण्याचं तात्पर्य मला इतकं वाईट वाटलं. हे कशामुळे? ज्ञानाचा अभाव. ज्ञानाचा अभाव तुम्हाला कारण इतकं त्या खोट्याने भरलेलं आहे का जेव्हा सत्य सांगणारा येतो तुम्ही काय करता? त्याचा तिरस्कार करता. कारण वचन काय बघितलं की तुम्हाला आवडणारे व्यापक तुम्ही जे शिक्षक जवळ साठवून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला ते कंटिन्युअस त्याच गोष्टी शिकवत राहतात. म्हणून देवाचं वचन सांगतं, 2 पेत्र 3:18 मध्ये देव म्हणतो, 2 पेत्र 3:18, आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. म्हणून गरज आहे की ख्रिस्ताविषयी माहिती, म्हणून गरज आहे की देवाच्या वचनाची माहिती, का तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. म्हणून दुसरा जो मुद्दा आहे, पहिला आपण काय बघितलं? तुम्ही खोटं स्वीकारलं आणि तुमच्या आत्म्याचा तुम्ही नाश करून घेतला. देव म्हणतो तुमच्या आत्म्याला तुम्ही काय किंमत लावणारा? तुम्ही काय माहित आहे? मी खोटं स्वीकारत आहे, ते माझी किंमत आहे. दुसरं आपण बघितलं, माझा ज्ञानाचा अभाव आहे, याच्यामुळे मी काय करत आहे? आपला आत्मा देत आहे. कारण इथं सत्य आहे पण मी ते सत्य स्वीकारत नाही, कारण मला ज्ञानाचा अभाव आहे. म्हणून चर्च याच गोष्टीसाठी असतं का मी सत्य ऐकायला यावं, सत्य मला शिकवणारा असावं, ज्याला देवाचं ज्ञान आहे त्याने मला शिकावं की माझा आत्मा वाचेल. तिसरं म्हणजे
ज्याच्यासाठी मॅक्सिमम लोक आपला आत्मा गमावतात, तो म्हणजे काय की स्वतःचा गर्व. आता गर्व म्हणजे ज्याच्याविषयी तुम्ही समजत आहात, जगिक डेफिनेशन नाही. गर्व देवाच्या नजरेत त्याची व्याख्या तुम्ही ऐका. गर्व म्हणजे काय की जेव्हा तुम्ही स्वतःवरच प्रेम करता. स्वतःवर प्रेम म्हणजे काय? स्वतःचा चांगुलपणा. का मीच चांगला आहे ना रे, ठीक आहे, देव हे सगळं बरोबर आहे, नितीन तुझं सगळं पटलं मला, हे सगळं बरोबर आहे, पण मी पण चांगला आहे. त्याला सेल्फ सेंटर्ड म्हणतात. गर्व म्हणजे आपला गर्व म्हणजे आपला कसा आहे, नाही तो खूप रागीट आहे, तो ऐकत नाही, हा शारीरिक गर्व झाला. याच्याविषयी देव नाही बोलत. तो जरी चेहऱ्याने रागीट असेल, कदाचित त्याचं मन नम्र असेल, देव त्याच्याविषयी बोलत नाही. पण जो ही व्यक्ती सेल्फ सेंटर्ड आहे, ज्याला असं वाटतं की मीच चांगला आहे आणि माझ्यात काही पाप नाही, जो स्वतःवरच प्रेम करतो, हा असा व्यक्ती कधीच देवाजवळ जाऊ शकत नाही. आणि देव अशा व्यक्तीचं सदैव काय करतो? सदैव देव या व्यक्तीचा तिरस्कार करतो, कारण हा सेल्फ सेंटर्ड आहे. याला सेल्फ रायचसनेस म्हणतात. सेल्फ रायचसनेस म्हणजे काय? एक आहे देवाचा खरेपणा, जो जेव्हा तुम्ही तारल्या जाता देव तुमच्यात टाकतो. तुम्हाला माहित आहे काय की माझ्यातही खरेपणा आहे, पण माहित आहे का तो माझा नाही. जेव्हा ख्रिस्ताने माझा आत्मा वाचवला, देव काय करतो? देवाचा खरेपणा तुमच्यात टाकतो. पण जो व्यक्ती तारलेला नाही, त्याच्यातही खरेपणा आहे, पण तो देवाचा नाही, तर तो कोणाचा आहे? स्वतःचा. आणि ज्या व्यक्तीचा, लक्षात ठेवा, तुमच्यात जर स्वतःचा चांगुलपणा एवढा आहे, स्वतःचाच खरेपणा एवढा आहे, तुमच्यात जागाच नाही का ख्रिस्त तुमच्यात यावा. म्हणून काय सांगितलं? आत्म्याचा नाश तुम्ही कशासाठी करता? कारण तुमचा गर्व. तुम्हाला असं वाटतच नाही की मला गरज आहे. तुम्हाला वाटतं की हे दुसऱ्यांसाठी आहे, जो पापी आहे, टीव्हीवर आहे, जे वाईट आहे त्यांच्यासाठी आहे, आम्ही तर चर्चमध्ये बसले, आम्हाला काय गरज आहे. तुम्हाला स्वतःची वस्तुस्थिती समजत नाही आहे. तुम्ही सेल्फ प्राईड आहे. आपण स्वतःच्याच काय झालं, स्वतःवरच प्रेम करतो, स्वतःच्या गोष्टीवर प्रेम करतो. आपला स्वतःचाच खरेपणा आपल्यासाठी सगळ्यात मोठाचा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही असे करता, सैतान काय करतो? त्याचे 10 लोक तुमच्याजवळ पाठवतो. जरे जे खोटं तो विश्वास ठेवत आहे ना, त्याला त्याची अजून बळाई मार, म्हणजे त्याच्या विश्वासात वाढ व्हावी. समजतं? म्हणून सैतान सुद्धा तुमच्या दिशेनं असतो, तुम्हाला काय करतो? फसवतो. म्हणून तिसरी गोष्ट ज्याच्यासाठी मनुष्य आपला आत्मा गमावतो, लक्षात ठेवा, आपण बोलत आहोत या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट पहिले खोट्या गोष्टीसाठी, जे देवाच्या शब्दावर नाही, तुम्ही स्वतःच त्या गोष्टी बनवल्या आहेत. दुसरं आपण बघितलं ज्ञानाचा अभाव. ज्ञानाचा अभावच नाही. मी तुम्हाला सांगतो, जसं आपलं हे बॅप्टिस्ट चर्च आहे, त्यातल्या बाया ज्या आहेत बिचाऱ्या, त्या दर संडेला, रविवारी, इकडे तिकडे मी सदैव जेव्हा त्या चपराशीपुऱ्या एरियातून जातो, त्या एकत्रित होतात. आज कुठं प्रार्थना आहे, आज कुठं जाऊ, इथं कुठं जाऊ, आता कुठं गाणं म्हणू. सांगण्याचं तात्पर्य ते धार्मिक आहेत, पण तिथं ज्ञानाचा अभाव आहे. आणि त्याच्यामुळे काय होतो? त्यांचा आत्मा ते गमावतात. तिसरा आपण बघितलो मनुष्याचा गर्व. आणि गर्वाची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. गर्व म्हणजे हा नाही का तो चेहऱ्यानं रागीट दिसते, मी तर चेहऱ्यानं लय नम्र आहो, मी तर खूप हास्यवाला आहो, माझ्या मागे मी तर सदैव जोक करत असतो. नाही, ते जगिक डेफिनेशन नाही बोलत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर केंद्रित आहात का मी वाईट आहे का, मला तुम्ही सांगा, माझ्यात काही कमी आहे का, तेव्हा तुम्हाला कधीच देव तुम्हाला वाचू शकत नाही. तुम्ही तुमचा आत्मा, कारण लक्षात ठेवा, देवाचं वचन काय सांगतं? जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याने गर्व ते धन्य नाही, कारण नरक त्यांच्यासाठी आहे. पण जे आत्म्याने दीन कधी होतं? जेव्हा तुमच्यातला सेल्फ रायचसनेस किंवा स्वतःचा चांगुलपणा तुम्ही बाहेर काढता आणि ख्रिस्ताला म्हणता माझी क्षमा कर. तो काय करतो? देवाचा खरेपणा तुमच्यात टाकतो, तुमचा आत्मा वाचवला जातो. तिसरी गोष्ट ज्याच्यामुळे अनेक आपला आत्मा गमावतात, ते कशासाठी? का? कारण त्यांना स्वतःवरच विश्वास आहे, त्याच्यामुळे त्यांचा आत्मा गमावतो. आणि शेवटचं जे सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक जे आहे ज्याच्यामुळे मनुष्य आपला आत्मा गमावतो, ते म्हणजे पाप. पाप अशी गोष्ट आहे, लक्षात ठेवा, पापी आपण सगळे आहोत. त्याच्यावरच सुद्धा सैतान प्रत्येकाला खेळणं देतं का तू आता आयुष्यभर याच्या संग खेळावं. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पाप अशी गोष्ट आहे, तुम्हाला माहित आहे काय, या जगातला जो सगळ्यात मोठा जो जानवर आहे, जो जबडा असा पकडून ठेवतो, म्हणजे त्या जानवराच्या तोंडात जर कुठलीही गोष्ट आली तर समजून घ्या की तो सोडत नाही.
आणि ह्या सगळ्यात मोठा जबडा असणारा जानवर म्हणजे मगरमच्छ, क्रोकोडाईल ज्याला म्हणतो आपण. त्याचा जेव्हा त्याच्या हातात किंवा त्याच्या तोंडात जेव्हा एखादा हात गेला, आता तो तुटल्याशिवाय जात नाही. मी त्याच्याविषयी अभ्यास करत होतो. तर मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट पकडतो, म्हणजे आपण जेव्हा चावतो किंवा पकडतो, आपलं जी ताकद असते ते 200 PSI असतं. त्या मगरमच्छचं, क्रोकोडाईलचं 5000 PSI असतं. म्हणजे त्याच्यावर ते काउंट होतं. म्हणजे तो एकदा पकडतो ते सोडत नाही. तसं आपल्या जीवनातलं जे पाप, एखादा दारूवाला असेल तो कधीच सोडत नाही. तो कधीच सोडत नाही, कारण ते जे पाप आहे ते त्याला जखडून ठेवतं. एक व्यभिचारी असेल तो त्याला कधीच सोडत नाही, कारण त्याचा जो व्यभिचार आहे, त्याची जे वाईट आहे, तो त्याला कधीच जाऊ देत नाही. एखादा चोर असेल तो कधीच सोडत नाही. एखादा लोभी असेल तो त्याला कधीच सोडत नाही. आणि म्हणून काय करतो, आपलं पाप, विचार करा पाप काय असतं हे समजून घ्या. एक क्षणिक गोष्ट, विचार करा, क्षणिक, म्हणजे त्याचा आनंद फक्त त्या वेळेसाठी होतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि याच्याकडे लक्ष दे जा. मी जेव्हा चेन्नईला होतो, माझा एक मित्र, अनिल उळकर नावाचा मित्र होता. दिसायला बिलकुल इतका म्हणजे चांगला शरीराने, हे ते इतका सुंदर दिसायला आहे की आम्ही बघा बापरे किती चांगला एखाद्या हिरो टाईप तो दिसतो. आणि एक दिवस आम्ही त्याला, म्हणजे माझ्यासोबत राहायला होता, हा दारू पिऊन आला. कारण नोकरी आहे, सगळ्या गोष्टी आहे. हा दारू पिऊन आला आणि आम्ही जिथं जोडे ठेवतो तिथं हा झोपलेला होता. मी त्याचा फोटो काढला. दुसऱ्या दिवशी हा एकदम फ्रेश, एकदम सगळं चांगलं. म्हटलं हे बघ, हा होता तू काल. लाज वाटते आहे की नाही? तसंच पाप आपल्या संग करतो. क्षणिक आनंद देतो, क्षणिक तुम्हाला फसवितो, पण अनंताच्या नरकात टाकून देतो. कारण पाप करत असताना वाईट वाटलं असतं तर तुम्ही पाप स्वीकारलंच नसतं. ते आनंद देणार आहेच शरीराला, म्हणूनच तर मनुष्य करतो. दारू पिणाऱ्याला जर दारू पिताना आनंद झाला नसता, त्याला असं वाटलं असतं की हे तर जहर आहे, तो कधीच पिला नसता. ते तुमच्या शरीराला आनंद देतो. व्यभिचाराला कधीही व्यभिचार करत असताना जर वाईट वाटलं असतं किंवा बेकार वाटलं असतं, त्याने कधीच केलं नसतं. त्याला ते करत असताना आनंद देतो. पण एकदा त्या गोष्टीची सवय जशी लागते, काय होतं, ती गोष्ट त्या काय सांगितलं तुम्हाला, त्या मगरमच्छ टाईप एकदा पकडून घेते, ती सुटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे खूप सारे लोक येतात, पास्टर माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या याच्यासाठी किंवा त्याच्यासाठी प्रार्थना करा की त्याची सवय जावी. पास्टरच्या प्रार्थनेनं सवय जात नाही. मग कशी जाते? त्या व्यक्तीला देवाच्या वचनात येऊन बसावं लागेल. विचार करा किती कठीण आहे. त्याला देवाच्या वचनात येऊन बसा लागेल. देवाचं वचन म्हणजे जेव्हा तो हॉशमध्ये आहे, जेव्हा तो हा जे पाप जे करतो त्याच्या नशेत नाही आहे, तेव्हा कुठं त्याची समजदारी थोड्या वेळसाठी आहे. आणि मग तो त्याच्यात बसतो आणि देवाचे वचन सांगितलं जातं आणि याच्यात जर तो ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, कारण ख्रिस्ताचं पवित्र रक्ताशिवाय कुठलेच हे जे बंधन आहे हे कधीच तुटत नाही. कुठलाच व्यक्ती स्वतःहून त्या पापातून निघू शकत नाही. त्याला फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त लागतो. आणि जेव्हा तो व्यक्ती जेव्हा ख्रिस्ताला म्हणतो मला तू वाचव, आणि तो कधी म्हणू शकतो, जेव्हा तो होशमध्ये आहे, जेव्हा त्याला समजत आहे की मला गरज आहे, आणि तो ख्रिस्ताला हाक मारतो देवा माझा आत्मा वाचव, तेव्हा कुठं त्या सवयीतून, त्या पापातून देव त्याला मदत करतो की तो सुटावा. त्याच्याशिवाय तो मनुष्य कितीकही मोठा असू द्या, त्याचं कितीही वय असू द्या, तो कधी सुटत नाही. म्हणजे चौथं म्हणजे काय, आपल्या आत्म्याचा नाश, की क्षणिक आनंद. पण जेव्हा तो मनुष्य मरतो, हा जो आनंद त्याने आयुष्यभर घेतला, काय, हा कम्प्लिटली दुखात, लेक ऑफ फायर. म्हणजे माहित आहे, जो तलाव तुम्ही बघितला असेल, तो आगीच्या तलावात त्याचा आत्मा टाकल्या जातो. क्षणिक आनंद तुम्ही घेतला, पण अनंतासाठी तुमचं काय झाला, तुमचा आत्मा गेला. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, प्रत्येकापाशी आपापले कारण आहेत, प्रत्येकाजवळ. आणि सगळ्यात शेवटी, जरी तुमचे ह्या 4 असल्यातले कारण नसेल, मला माहित नाही, पण असं कुठलंही कारण तुमच्या जीवनात, लक्षात ठेवा मी काय बोलत आहे, असं कुठलंही कारण तुमच्या जीवनात
जे तुम्हाला ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी, आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी, त्याला आपला देव स्वीकारण्यासाठी, आपल्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून त्याला हाक मारण्यासाठी रोखून ठेवतो, त्याच्या बदल्यात तुम्ही काय करता? त्या कारणासाठी आपला आत्मा देता. तुम्हाला सांगितलं मी लहान मुलगा चॉकलेट देतो, तुम्ही काय करता? ते चॉकलेट घेता. मी ते चॉकलेट घेतो, हे घेऊन टाक, हे जे आहे माझा आत्मा घेऊन टाक, याची किंमत नाही, मला त्या चॉकलेटची किंमत आहे. आणि कुठलाही व्यक्ती आपल्या जीवनात ज्याही गोष्टीसाठी देव काय म्हणतो? आपल्या आत्म्याची किंमत काय द्याल? तो हे म्हणत नाही की तुम्ही किंमत द्या, तो काय म्हणत आहे? तुम्हाला सांगत आहे, अरे असं करू नका, ते अमूल्य आहे. पण आपण म्हणत आहोत का मी या छोट्याशा गोष्टीसाठी माझा आत्मा देऊ इच्छितो. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक लहान गोष्ट सांगतो आणि आपण थांबू. एकदा एक व्यक्ती मार्केटमध्ये वायलन विकायला गेला. वायलन जे असतं ते वाजवणारं, आणि ते खूप महाग असतो वायलन. आता या व्यक्तीला काय त्या पैशाची गरज होती, पण याला या वायलनची किंमत माहीत नव्हती काय आहे. तर हा काय गेला, एका दुकानात गेला, आणि अमेरिकेची गोष्ट आहे. एका दुकानात गेला आणि त्या व्यक्तीला त्याने ते वायलन, म्हणजे तिथं सेकंड हँड गोष्टी विकत घेतल्या जातात, त्याने काय $50 समजून घ्या ते वायलन विकून दिलं. आणि तो जो व्यक्ती आहे त्यानेही ते घेतलं आणि त्याला समजलं की ठीक आहे $50 या गोष्टीची किंमत, आणि तुम्हाला भाव समजावा म्हणून समजून घ्या ₹50 ती किंमत, म्हणजे तुम्हाला समजावं त्याची किंमता कशा आहेत. आणि त्याने विकलं आणि तो चालला गेला. आता हे वायलन साधंच होतं, काही अशी मोठी गोष्ट नव्हती, पण चांगलं दिसणारं होतं. आता हा जो दुकानदार आहे त्याने ते पलटून बघितलं, आणि जेव्हा ते पलटून बघितलं त्याला या जगातला वायलन वाजवणारा जो आहे त्याच्यावर सिग्नेचर दिसली. जो जगातला सगळ्यात महत्त्वाचा जो वायलन वादक आहे त्याला कळलं की हे त्याचं आहे. आता त्याची किंमत इतकी होती का त्याच्यावर तो किंमत लावू शकत नव्हता. आणि हा व्यक्ती दुकानदार बाहेर गेला, अरे तुम्ही $50 विकलं, अरे किती महाग आहे माहिती आहे का तुम्हाला, याची किंमत किती आहे माहिती आहे का तुम्हाला. पण हा व्यक्ती त्याला दिसलाच नाही, हा व्यक्ती निघून गेला. म्हणजे तुम्हाला जर नंबरात समजावं, हे करोडो अब्ज लोकची हे जे वायलन आहे याने फक्त $50 देऊन टाकली. तेच आपण करतो जेव्हा आपण आपल्या आत्म्याची किंमत करत नाही. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला खात्री आहे की तुमचा आत्मा जेव्हा मरेल तो स्वर्गात जाईल? जर नसेल तर तुम्ही काय करता? तुम्ही बोली लावता तुमच्या आत्म्याची. तुम्ही ठरवता की नाही, माझ्या आत्म्यापेक्षा माझा गर्व, माझा खोटं, माझा व्यभिचार, माझे पाप, माझी स्वतःची शिकवण, मला जे शिकवल्या गेलं तेच, माझा अभाव, या सगळ्या गोष्टी तुम्ही आळ आणता. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, खरंच विचार करा, खरंच हे योग्य ठरेल का? तुमचा आत्मा जो आहे तो अनंताच्या नरकात चालला जाईल. ज्याही गोष्टीसाठी तुम्ही अडू ना ती गोष्ट इथंच थांबून जाईल. पण तुमचा आत्मा अनंताच्या अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल. तुम्ही ठरवा, खरंच ही योग्य आहे का? तुम्ही खरंच योग्य किंमत करत आहात का? तुम्हाला असं वाटतं का नाही याच्यापेक्षा ही महत्त्वाचं आहे? आणि जर मी जे तुम्हाला म्हटलं की जर तुम्हाला शाश्वती नसेल का, आज जर मला मरण येईन तर मी कुठं जाईल, याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी लेनदेन केलेला आहे. याचा अर्थ तुमच्यातल्या ज्या गोष्टी आहे तुम्ही ठरवल्या आहे का हेच महत्त्वाचं आहे, आणि याच्याच भरोशावर मी राहतो, आणि तुम्ही आपल्या आत्म्याची ऑलरेडी किंमत लावलेली आहे. पण जर हे देवाचं सत्य तुम्हाला समजलं असेल आणि तुमची इच्छा असेल का माझा आत्मा वाचला पाहिजे, हे वचन तुमच्यासाठी आहे. ख्रिस्ताला हाक मारा, म्हणा, देवा मी विश्वास ठेवतो की मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो की तू माझा आत्मा वाचू शकतो, मी विश्वास ठेवतो की तू तारणारा आहे, मी विश्वास ठेवतो परमेश्वरा की तू माझ्या पापासाठी क्रूसावर मारण्यात आला, हे माझे पाप होते ज्याच्यामुळे तू क्रूसावर मारला गेला, माझी क्षमा तू कर, माझा आत्मा तू वाचव. जेव्हा हृदयाने तुम्ही हाक मारता त्याच समय तुम्हाला कळतं, देव म्हणतं की तू चाकून बघ. मी तुम्हाला हे सांगत यासाठी आहे की तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही बघा, आणि तुम्हाला कळेल की हे किती महत्त्वाचं माझ्या जीवनात होतं जे मी अजून केलं नाही. निर्णय हा तुमचा आहे. आपण डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. लक्षात ठेवा, सैतानाची इच्छा आहे का तुम्ही कधीच हा निर्णय घेतला नाही पाहिजे. त्याची इच्छा आहे का जेही खोटं आपल्या जीवनातलं, जेही वाईट, जोही व्यभिचार आणि जोही गर्व आणि जेही खोटं आपण स्वीकारतो त्याच्यावरच तुम्ही टिकून राहा, कारण तुमचा आत्मा त्याला पाहिजे.
पण देवाची इच्छा आहे का तुमचा आत्मा अनंताच्या स्वर्गात गेला पाहिजे. देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यासाठी दिला की तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे आणि माझ्याशिवाय कोणीही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. देवाचं वचन म्हणतं की जे आत्म्याने नम्र, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्यासाठी आहे. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुम्हाला कळत असेल, हो ती मी आहे, मी माझा आत्मा या जगातल्या गोष्टीसाठी एक्सचेंज करत आहे, या जगातल्या गोष्टीसाठी मी माझा आत्मा देत आहे, तसं करू नका. तुमचा आत्मा अमूल्य आहे. येशू ख्रिस्ताने स्वर्गाची जागाच यासाठी सोडली आणि पृथ्वीवर तुमच्यासाठी मारण्यात आला की तुम्हाला अनंतकाळचं जीवन मिळावं. म्हणून यातले तुम्ही असाल आणि तुम्ही हे डिसिजन कधीच घेतली नसेल, तुम्हाला शाश्वती नसेल की माझ्या पापाची क्षमा झाली का नाही मला ठाऊक नाही, तुम्हाला हे कळत नसेल का हो मी पापी आहे आणि याच एका कारणामुळे मी मरणार आहे आणि त्याच एका कारणामुळे माझा आत्मा नरकात जाणार आहे, तर हे वचन तुमच्यासाठी आहे. ख्रिस्त स्वर्गातून ऐकत आहे, तो तुमचे हृदय बघत आहे, पण निर्णय घेणं हा तुमचं काम आहे. तो तुमच्यावर लादणार नाही, पण त्याची इच्छा आहे का तुम्ही हे सत्य ऐकावं आणि त्याचसाठी त्याने या चर्चमध्ये तुम्हाला आज बसवलं. त्याचसाठी हे संदेश देवाने दिला की तू हे वचन सांग की तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. जर तुम्ही हा निर्णय कधीही घेतला नसेल, याच समय ख्रिस्ताला हाक मारा, म्हणा येशू माझ्या हृदयात ये, मी माझ्या सगळ्या गोष्टी सोडतो. मला ठाऊक आहे परमेश्वरा, एक दिवस मी मरणार आहे आणि माझा आत्मा नरकात जाईल. प्रभू माझा आत्मा वाचव, माझ्या पापांची क्षमा कर. मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो परमेश्वरा तू माझ्या पापाची क्षमा करू शकतो. वचन सांगतं, जोही हृदयाने हाक मारेल, मुखाने कबूल करेल, तो वाचवला जाईल. ख्रिस्त याच समयी त्याची उपस्थिती आहे, तो तुमचे हृदय बघत आहे, तो तुमचं मन बघत आहे. त्याची इच्छा आहे का तुम्ही त्याला हाक मारावं. त्याला म्हणा, येशू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये माझ्या बापा, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते. हे वचन माझ्यासाठी होतं. माझा आत्मा वाचो. माझी इच्छा नाही परमेश्वरा मी नरकात जावं, माझी इच्छा आहे प्रभू मी स्वर्गात राहावी, माझी इच्छा आहे परमेश्वरा मी तुझ्याजवळ राहावी. माझ्या पापाची क्षमा कर माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना जेव्हा हृदयाने तुम्ही करता, ख्रिस्त स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो, देवाचा आत्मा तुमच्यात येतो, ती अनंताची शांती तुम्हाला देतो, तुमच्या सगळ्या पापाची क्षमा करतो. तुम्ही अनंताच्या नरकाकडे होते, तुम्ही ख्रिस्ताला हाक मारली, तुम्ही तारल्या जाता, तुम्ही वाचल्या जाता. तुम्हाला समजतं की मी वाचली, तुम्हाला समजतं की मी तारल्या गेली, तुम्हाला समजतं की मी स्वर्गाच्या मार्गावर आहे. यासाठी नाही का मी जे विचार करते विश्वास ठेवते त्याच्यामुळे, पण यासाठी की ख्रिस्ताने मला वाचवलं. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो. या समय इथे जमलेल्या प्रत्येकाला, ऑनलाईन जुळल्या आहे प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. होय तुझं वचन परमेश्वरा त्यांना सत्य समजू दे माझ्या राजा. होय प्रभू तुझं सत्य परमेश्वरा जे जीवन देणारं आहे ते त्यांनी स्वीकारावं परमेश्वरा, यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो परमेश्वरा आजच्या भक्तीसाठी, आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी, तुझ्या उपस्थितीसाठी. आणि धन्यवाद मानतो जे महान तारण परमेश्वरा तुझ्यापासून आहे. गौरवितो तुला, धन्यवाद देतो येशू. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या प्रभू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे